आणखी एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून वाई मतदारसंघात श्रेयवादाची लढाई बघायला मिळते। भाजपचे नेते माजी आमदार मदनदादा भोसले यांच्या कन्या सुरभी भोसले यांनी थेट राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्यावर टीका केली आहे। हे बघा लाभनायक असं म्हणत त्यांनी पाटलांना टोला लगावला। हे सगळं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलं जात असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। सुरभी भोसले ज्या आहेत भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष आहेत, यांनी पोस्ट केलेली आहे। आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। नक्की त्यांचं म्हणणं या संदर्भातलं काय आहे आणि त्यांनी ही पोस्ट कशा संदर्भात केलेली आहे काय सांगाल? एक पोस्ट तुम्ही इंस्टाग्रामवर केलेली आहे, यामध्ये मकरंद पाटलांवर आणि अजितदादांवर तुम्ही थेट निशाणा साधल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। नक्की ही पोस्ट तुमची काय आहे? माझी लाडकी बहीण जी योजना आहे ही राज्य सरकारची योजना आहे आणि ती महायुतीने आपल्या महिलांसाठी आणलेली योजना आहे। महायुतीमध्ये आपले राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा हे तिघजण आहेत। आणि माझा आक्षेप हा अजितदादांवर अजिबात नाही आहे। आमच्या इथले वाई खंडाळा महाबळेश्वरचे जे आमदार आहेत ते कुठलंही काम चांगलं झालं किंवा कुठेही काही काम झालं तरी ते मीच केलं हे त्यांचं आधीपासूनचं धोरण आहे। आणि काही दिवस आधी मला कंटिन्युअस वेगवेगळ्या गावांमधनं या पोस्टरचे फोटोज येत आहेत, ज्याच्यावर फक्त अजितदादा आणि मकरंद पाटील आणि चिन्ह फक्त राष्ट्रवादीचा। तर जेव्हा महायुतीने आणलेली ही योजना आहे तेव्हा क्रेडिट फक्त आणि फक्त मकरंद पाटील किंवा राष्ट्रवादी कसं काय घेऊ शकते? जर का पक्षश्रेष्ठीने असा निर्णय दिला किंवा असे सिग्नल दिले आणि दादांनी सांगितलं, आमचे सगळे जे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांची संमती असेल तर डेफिनेटली माझी तयारी आहे। कॅमेरामन तुषार समी, सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा। आणखी एक मोठी बातमी आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे 4 नगरसेवक शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत। विलास लांडेंसोबतच 4 नगरसेवक पवारांच्या भेटीला आज आलेत आणि स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे यांचा देखील त्यात समावेश आहे। हे सगळेजण आज शरद पवारांच्या भेटीला आलेत। पिंपरी चिंचवडमधले स्थायी समिती अध्यक्षांसोबत महानगरपालिकेचे 4 नगरसेवक आज शरद पवारांच्या भेटीला गेले। त्यामध्ये विलास लांडे, त्याचसोबत स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे यांचा समावेश आहे। आणि हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे 4 नगरसेवक आज शरद पवार यांच्या भेटीला गेल्याची बातमी आहे। यानंतर बुलेटिनमध्ये बघूया 10 सेकंदात बातम्या।